चला तर निघूया केरळ ट्रिपसाठी. एकटी बॅग घेऊन ही कुठे चालली आहे? मी पण येतोय. काही फोटोज काढल्यानंतर फॅमिली फोटोज. मग आम्ही बसलो विमानात. रात्र असल्यामुळे बाहेरचं काही दिसत नव्हतं. भूकही लागली होती, त्यामुळे काहीतरी खाऊन घेतलं. फोटोज काढल्यानंतर बघता बघता पहाट झाली आणि बाहेर खूप छान असे ढग दिसायला लागले. पण तेवढ्यात आमचं विमान लँड झालं. त्यानंतर मी हिलाच सांगितलं की बॅग काढ. एक बॅग काढून दमली आणि माझ्याच हातात शेवटी बॅग आली. ते झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो. डे 1 मध्ये आम्ही फिरणार होतो चियापरा आणि वलारा वॉटरफॉल, स्पाइस प्लांटेशन आणि नेचर सिनिक व्ह्यू. इथून बसमधनं आम्ही फिरत असतानाही खूप सुंदर असे दृश्य दिसत होते. आणि आता आम्ही पोहोचलो वलारा वॉटरफॉल्सला. बायकोचे काही फोटो काढल्यानंतर तिने 1-2 माझे फोटोज काढले. बघू कसे काढले. कैरीही घेतली खायला. त्यानंतर पुढे गेलो आम्ही स्पाइस प्लांटेशनला. इथे खूप विविध प्रकारची आम्हाला माहिती मिळाली. खूप प्लांटेशन बघितले. जर तुम्ही जरी आलात व्हिजिट नक्की करा. आणि काही विकत जरी घ्यायचं असेल तरी तुम्ही इथे घेऊ शकता. जीप राईड ही तुम्ही ट्राय करू शकता. तिथे आम्हाला चेन्नई एक्सप्रेसचे काही त्यांनी जिथे शूटिंग झाली ते दाखवलं, ते आम्ही बघितले. आणि एका ब्रिजवर आलो. या ब्रिजचं नाव तर मला माहीत नाही, पण तुम्ही येऊ शकता. जीप राईडमध्ये ते इन्क्लूड आहे. वलारा वॉटरफॉल्सचे काही फोटोज आम्ही आता शेअर करत आहे. त्यानंतर आम्ही फॅमिली फोटोज आणि असेच पुढचे पार्ट आम्ही घेऊन येऊ केरळाचे डे 2, डे 3. तर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, लाईक करा आणि शेअरही करा. पुढचा व्हिडिओ लवकरच येईल. थँक्यू.